साहेब, आज महिला आरक्षणासाठी जे ओबीसी आणि सर्वसाधारण त्यांची पुनश्च आरक्षण सोडत घेण्यात आली होती, ही नेमकी प्रक्रिया काय झाली? आज तुम्ही सभागृहामध्ये आक्षेप घेतला होता, हरकत नोंदवली होती, नेमकं काय प्रक्रिया? जी पहिल्यांदी प्रक्रिया झाली होती ती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा नोटिफिकेशन काढलं की पुन्हा एकदा ही सोडत होणार आहे. या सोडतीला येत असताना 24 नंबर प्रभागाची जी एक जागा होती ओबीसीची ती थेट महिला म्हणून आरक्षित करण्यात आली. आमचं याच्यावर ऑब्जेक्शन होतं की त्या प्रभागात पहिल्यांदी एससी पुरुष असताना एसटी महिला ही थेट आरक्षित झाली होती. त्याच्यानंतर पुन्हा थेट आरक्षित ओबीसी महिला करण्याचं कारण काय? आणि 26 प्रभागात फक्त एकाच प्रभागात 2 थेट महिला आरक्षित केल्यात. हे कुठेतरी अन्यायकारक आहे. ही कुठेतरी चुकीच्या पद्धतीची प्रक्रिया राबवली जाते. म्हणून आज आम्ही त्याच्यावर त्या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन घेतलं होतं. आमचं असं म्हणणं होतं की आमचे जे प्रश्न आहेत त्याचं आपण समाधान करा आणि नंतर प्रक्रिया राबवा. या प्रक्रियेबद्दल आमचं ऑब्जेक्शन होतं. ही चूक नेमकी निवडणूक आयोगाची आहे की प्रशासनाची आहे? 100% प्रशासनाची ही चूक आहे. कारण आता मी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करावी 19 तारखेला. निवडणूक आयोगाकडे तक्रार करत असताना आज जी प्रक्रिया राबवली ही निवडणूक आयोगाची व्यक्ती नव्हत्या का? म्हणून मी हा पण प्रश्न केला की हा तुमच्याकडे ऑब्जेक्शन करत असताना तुम्ही काय केलंय या संदर्भात आम्हाला स्पष्टपणे आमचं समाधान करा. आमचे जे प्रश्न आहेत त्याचं समाधान करा. 2 थेट महिला कशा होऊ शकतात एका प्रभागात? हे आमचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर अधिकारी देऊ शकले नाहीत, प्रशासन देऊ शकलं नाही. निश्चितपणाने याबद्दल जर आमचं समाधान झालं नाही तर आम्ही येणाऱ्या काळात न्यायालयीन प्रक्रिया या संदर्भात पार पाडू. लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MH13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं.